नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे, सहयोगी प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, आदर्श कॉलेज विटा. आज आपण 14 जानेवारी भूगोल दिन या संदर्भातील माहिती या ठिकाणी बघणार आहोत. 14 जानेवारी भूगोल दिवस. डॉक्टर सी.डी. देशपांडे अर्थात डॉक्टर चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस 14 जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सी.डी. देशपांडे यांचा जर आपण परिचय बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की डॉक्टर सी.डी. देशपांडे यांचा जन्म 14 जानेवारी 1912 रोजी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवीसाठी अर्थशास्त्र, राजकारण आणि इतिहासाचे मूलभूत विषय म्हणून अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून भूगोल विषयामध्ये डिप्लोमा केला. डॉक्टर सी.डी. देशपांडे हे एक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व भूगोलतज्ज्ञ होते. राजाराम कॉलेजच्या प्राचार्यपदापासून ते राज्याच्या शिक्षण संचालक पदापर्यंत अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. मुंबई विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. डॉक्टर सी.डी. देशपांडे यांचे कार्य याच्यामध्ये डॉक्टर सी.डी. देशपांडे यांनी भूगोल विषयाला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये भूगोल विषय शिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये स्वतंत्र भूगोल विभागाची स्थापना करण्याची त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनीच नॅशनल असोसिएशन ऑफ जॉग्राफर्स इंडियाची स्थापना झाली. 14 जानेवारी या दिवसाचं जर भौगोलिक महत्त्व बघितलं तर आपल्याला असं सांगता येतं की तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात ही 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजेच जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी व 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीतील सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकर संक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते, म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. 14 जानेवारी भूगोल दिवस या दिवशी अनेक कार्यक्रमांनी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो आहे. या भूगोल दिनादिवशी विविध उपक्रम हे राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं भौगोलिक साहित्यांचे प्रदर्शन, मग त्याच्यामध्ये भौगोलिक प्रतिकृती असेल, नकाशा असेल, तक्ते असतील, खडकांचे किंवा मातींचे किंवा खनिजांचे जे नमुने असतात त्यांचं प्रदर्शन करून देखील भूगोल दिन हा सर्वत्र साजरा केला जातो. याबरोबरच या दिवसाचं औचित्य साधून काही भौगोलिक ज्या शैक्षणिक सहली असतात त्या देखील आयोजित केल्या जातात. याबरोबरच काही भौगोलिक हस्तलिखितांचे देखील प्रकाशन जे आहे ते या दिवसाचं औचित्य साधून हे केलं जातं. याबरोबरच काही भूगोलतज्ज्ञांची व्याख्यानं या दिवशी आयोजित केली जातात. तसेच भौगोलिक विषयावरती निबंध स्पर्धा देखील काही ठिकाणी घेतल्या जातात. इतर विषयाशी असलेला भूगोलाचा जो सहसंबंध आहे ते स्पष्ट करणारे उपक्रम देखील या भूगोल दिनाच्या दिवशी हे राबवले जातात. याबरोबरच काही नामांकित संस्थांना भेटी देणे, म्हणजे आयुका असतील किंवा CWPRS असेल, तर अशा संस्थांना भेटी देऊन देखील हा जो भूगोल दिवस आहे तो संपूर्ण भागामध्ये हा साजरी केला जातो.